मुंबई एअरपोर्टवरून आम्ही अंदमान प्रवासाची सुरुवात केली. विमानाच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी आमचे स्वागत केले आणि या प्रवासाला एक अविस्मरणीय सुरुवात दिली. 3 तासांच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये उतरलो. छोट्याशा विश्रांतीनंतर आमचे पहिले ठिकाण होते ऐतिहासिक सेल्युलर झील. या झीलच्या भिंतींमध्ये अनेक त्याग आणि संघर्षाच्या कहाण्या दडलेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 1911 येथे कैद झाले. त्यांना 50 वर्षाची शिक्षा सुनावली होती. आयुष्यातील 10 वर्षे त्यांनी या अंधाऱ्या कोठडीत असह्य यातना सहन केल्या. येथील कैद्यांना या तेलखान्यात अतिशय कठीण श्रम करायला लावले जात होते. त्यांच्या सहनशीलतेची साक्ष आजही या भिंती देतात. आणि मग या संघर्षाची गोष्ट आम्ही एक अप्रतिम लेझर शोद्वारे अनुभवली. हा एक अंगावर शहारे आणणारा क्षण होता. अशा प्रकारे दिवसाची सांगता आम्ही मरीना पार्कमध्ये भारताच्या अभिमानास्पद तिरंग्याखाली उभं राहून केली. आपल्या स्वातंत्र्याचा हा प्रवास किती प्रेरणादायी आहे याची आठवण करून देणारा हा क्षण होता. आणि बस, असा संपला आमचा पहिला दिवस. उद्या आम्ही निघणार आहोत निळाशार नॉर्थ बे बेटावर. स्टे ट्यून.